या देशामध्ये हुकुमशाही येऊन द्यायची नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, शेजारच्या मतदारसंघाचे आमदार मानसिंग नाईक, माजी आमदार सुजित फणसळकर, राजू आवे, अशोकराव दानवे, विलास पाटील, राजू आवे अशा सगळ्यांचे उमेदवार सत्यजित पाटील महाराष्ट्रामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये अनेक नवीन प्रयोग करून सरकारी संस्था कशी चालवावी याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. ते गणपतराव पाटील, व्ही पाटील, रणवीर गायकवाड, मदन कारंडे, राहुल खंजिरे, बाबासाहेब पाटील सलुकर, संगीतकार पठाण, प्रताप हेगाडे, अरुणभाई दुधळकर, प्राध्यापक सुकुमार कांबळे, राजू किसन सावळे, विराज नाईक, रोहित पाटील, रावसाहेब निलवले आणि हजारोच्या संख्येने अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे पाठीवरती अजून आपल्या. आणि आता ज्यांचं आगमन झालं ते शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, आज बऱ्याच वर्षाच्या नंतर इचलकरंजीमध्ये बोलण्याची संधी मला मिळते. एक काळ असा होता की इचलकरंजी अनेक कर्तृत्वान नेतृत्व देणारी ही नगरी. दत्ताजीराव कदम यांची मला आठवण होते. या नगरीचा चेहरा बदलण्याच्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा बराचसा काळ दिला, या लोकांची जर यादी करायची झाली तर दत्ताजीराव कदमांच्या शिवाय ती खोली होऊ शकत नाही. इतर क्षेत्रामध्ये अनेक काम करणारे लोक या ठिकाणी होऊन गेले. आनंद चौधरींची आठवण, माजी आमदार कैलासवासी खंजीर यांची आठवण, टेक्सटाईलच्या धंद्याला आणि सरकाराला एक दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ते माजी खासदार कैलासवासी आबासाहेब कुलकर्णी यांची आठवण, अशा अनेक कर्तृत्व लोकांची आठवण आज मी या ठिकाणी होते. इचलकरंजी एका वेगळ्या स्थितीतून जाते. सर्व देशामध्ये यंत्रमाग आणि हातमाग याच्यामध्ये उत्तम काम करणारं शहर कोणतं तर ते इचलकरंजी, ही माहिती सर्व देशामध्ये गेली होती. इथला यंत्रमाग, त्याच्यामध्ये आलेली अधिकृतता या माध्यमातून कापसाच्या क्षेत्रामध्ये या शहराने आणि या शहरामध्ये ज्यांनी यंत्रमाग उभे केले आणि जे लोक ते यंत्रमाग चालवतात
ते कष्टकरी कामगार या सगळ्यांचं योगदान आपण कधी विसरू शकत नाही. पण दुर्दैव हे आहे की आज हा धंदा हा व्यवसाय या नच्या संकटामध्ये सापडलेला आहे. ज्यांना राज्य आणि देश चालवायची जबाबदारी आहे त्यांचं हे कर्तव्य आहे की हा महत्त्वाचा व्यवसाय की ज्याच्यावर इचलकरंजीची अर्थव्यवस्था अवलंबून आहे, आज तो धंदा अडचणीचा आहे आणि आजचे राज्यकर्ते या व्यवसायाकडे झुंकूनसुद्धा बघत नाहीत आणि त्याचा दुष्परिणाम आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो. इथं काम करणारे कामगार त्यांचंही जीवन संकटात गेलं. दुसरा महत्त्वाचा व्यवसाय आजूबाजूला शेतीचा आहे. त्या शेतीच्या व्यवसायातसुद्धा संकट आहे. काही ठिकाणी एक विशिष्ट पीक पुन्हा पुन्हा घेतलं, पुन्हा पुन्हा पाण्याचा वापर केला आणि त्यामुळं या भागात काही लोकांच्या जमिनी खराब गेल्या. पण मला आनंद एका गोष्टीचा आहे, हे संकट आलं पण गणपतराव पाटील आणि त्यांच्या सरकारने याला उत्तर शोधलं आणि शेतकऱ्यांची शेती ही नीटनेटकी राहील कशी याची काळजी त्यांनी या ठिकाणी घेतली. आणि त्या दृष्टीनं शेतीचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. आज आपण इथं आलो का, इथं जमलं त्याचं महत्त्वाचं कारण लोकसभेची निवडणूक आली. आघाडीच्या वतीनं या ठिकाणी सत्यजित पाटील यांची निवड आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेच्या उमेदवारीच्यासाठी केली. सत्यजित यांच्या नावात सत्य आहे आणि त्यांच्या नावात जीत आहे. त्यामुळं नावामध्ये जीत असल्यामुळं सत्यजित जिंकणार, मोठ्या मतांनी जिंकणार याच्याबद्दलची शंका तुमच्या माझ्या कुणाच्या मनामध्ये नाही. थोडी काळजीमधनं असं वाटते की महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या वतीनं अनेक चांगले लोक निवडणुकीच्यासाठी आम्ही लोकांनी उभे केले. त्यांना विजयी करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही लोक जायचा प्रयत्न करतो. पण एक ग्रस्त ज्यांच्या हातामध्ये देशाचं प्रधानमंत्री पद आहे तेही महाराष्ट्राचा अलीकडे दौरा करतात. अनेक सभा महाराष्ट्रामध्ये घेतात आणि महाराष्ट्राचा दौरा करत असताना महाराष्ट्राच्या हितासाठी मी काय करणार, सत्तेचा वापर महाराष्ट्राच्या भल्यासाठी कसा करणार या गोष्टीचे कधी भाष्य करत नाहीत. त्यांचं जे भाष्य असतं एक तर उद्धव ठाकरेंच्यावर असतं किंवा शरद पवारांच्यावर असतं. या दोघांच्यापैकी कुणावरही टीका टिप्पणी केली नाही तर कदाचित देशाच्या प्रधानमंत्रीला झोप येत नसेल. आणि त्यामुळं आम्ही बघतो या नात्या निमित्तानं आम्हा लोकांचा हल्ला करणं, सत्तेचा गैरवापर करणं हे मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे. आपण बघितलं या देशामध्ये दोन लोक, त्याचे एक झारखंड नावाचं राज्य आहे आणि त्या झारखंड राज्य हे आदिवासींचं आहे आणि त्या राज्याचा आदिवासी मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करणारा, केवळ मोदींच्या धोरणाची विसंगत भूमिका ही त्यांनी मांडली. त्याचा परिणाम आज झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं आहे, तुरुंगामध्ये टाकलं. दिल्ली ही देशाची राजधानी. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त दिल्लीचे मुख्यमंत्री असतील. त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं. आरोग्याच्या सवलती नागरिकांना दिल्या. दिल्लीचा चेहरा बदलेल कसा
याच्यासाठी त्यांनी कष्ट केले. पण असं काम करणारी व्यक्ती, स्वच्छ मत मारणारी व्यक्ती ही मोदी साहेब त्यांच्या सरकारांना पसंत पडत नाही. आणि म्हणून त्यांनी करावं काय? त्यांचे प्रश्न सोडण्याच्या ऐवजी आज त्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं. लोकांनी त्यांना निवडून दिलं, लोकांचा भरोसा त्यांच्यावर आहे, लोकांचा विश्वासाला जे पात्र ठरले अशा लोकांना जेलमध्ये टाकणं याचा अर्थ आहे की मोदी साहेब हळूहळू हुकुमशाहीच्या रस्त्याला आज जायला लागले. आणि या देशाचा हा जो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा, तो अधिकार संकटात यायचा प्रयत्न कुणी केला तर तुळशी माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. आम्ही पाहिजे ती किंमत देऊ, पण या देशामध्ये हुकुमशाही येऊन द्यायची नाही. आणि त्यासाठीच आपण सगळेजण सामुदायिकपणानं आपली शक्ती पणाला लावू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुढच्या कोल्हापूरच्या सभेला मला जायचं असल्यामुळं मी अधिक वेळ आपल्या सगळ्यांचा घेत नाही. जय भारत, जय हिंद, जय भारत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.